वॉचमॅन होतो, युनियनचा नाद लागला आणि ते एका आंदोलनात जरा पेटलो, विद्रोही होतो, आक्रमक होतो. ऑफिसला भांडणात काय झालं, 4-5 कॅम्प्युटर माझ्याकडनं फुटले आणि ती केस झाली आणि माझा पगार थांबला. पुण्यात भाड्याचं घर आणि त्यात बायको गरोदर, 7वा महिना तिला होता. 2 महिने कसं तरी मित्रांकडून घेऊन चाललं घर. आणि तो दिवस फार वाईट आला. सगळंच राशन संपलं, गॅस संपला, टीव्हीचा रिचार्ज संपला, रोजचं येणारं दूध बंद, रोजचा येणारा पेपर बंद, लाईट कट झाली, घर भाडं नव्हतं, मालक बोंबलायला लागला. शेवटचं काहीच खिशात राहिलं नाही. मी ते बटनाचे फोन होते त्यावेळेला, मी मित्रांना फोन करत होतो तर सगळे कट करत होते. त्यांना माहित होतं की पैसे मागायलाच फोन करायले. आणि तिची सोनोग्राफी करायची होती, तिला 1,500 रुपये सांगितले होते. रविवारचा दिवस होता आणि तिनं घरातला टीव्ही बंद असल्यामुळं आणि त्या दिवशी परिस्थिती अशी की थोडेसे तांदूळ आणि 4-5 शेंगदाणे राहिले होते की जे आमचे संध्याकाळचं जेवण होईल, एक वेळचा भात होईल. ते बी स्टोव होता, गॅस संपला होता, स्टोव रॉकेल अशी खाली वाटू लावून स्टोव तिरका केला होता आम्ही, त्याच्यावरती सुरू होतं. एका टायमात स्वयंपाक होईल एवढं. कवी दरिंद्री असतो हीच. मग तिनं शेजारच्या घरातून एक पेपर वाचायला आणला आणि ती वाचत बसली आणि अचानक तिने मला आवाज दिला, म्हटली चंदन शिवे इकडे या. ती मला आडनाव घेऊनच बोलवते. मला असं वाटलं की पेपरात काय 500 रुपये आले की काय. मी पळत गेलो तिच्याजवळ, तर तिने मला पेपर दाखवला, म्हटली हे बघा हे काय आलंय. तर ती जाहिरात होती, अंशुल क्रिएशन प्रस्तुत चिंचवड. ते अजून पण स्पर्धा असते, खुली राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धा आणि रोख रकमेची 3 बक्षीस. मी कवी आहे हे तिला माहित होतं. मी तिला कविता ऐकवत होतो, म्हटल्यापेक्षा खपवतच होतो. ती म्हटली ही जाहिरात बघा. म्हटलं हा बघितली. म्हटली तुम्ही कवी आहे ना? म्हटलं हाय. तर म्हटली इथं जा आणि यातलं सगळ्यात मोठ्या रकमेचं बक्षीस घेऊन या. तिला असं वाटत होतं ती स्पर्धा आमच्यासाठीच आयोजित केल्या, बक्षीस बी आमच्यासाठीच ठेवले, आमचं राशन संपले हे त्यांना कळालंय, आता ती बक्षीस देणार. ते असंच बोलतात. म्हटलं असं नसतं. ती म्हटली तुमची कविता जर ही घर चालवू शकत नसेल तर ती लिहू नका. म्हटलं आता वरमावरच घा हो. नाही नाही म्हटलं मी जातो, पण ती खाली 50 रुपये फी होती. जायला 10, यायला 10, 50 रुपये भरायला नाहीत. मी म्हटलं माझ्याकडे प्रवेश फी नाही. तर मला त्यावेळेला जगात एका बँकेचा शोध लागला. ती म्हटली माझ्याकडे आहेत, साखरचा डबा, आणि त्यातनं तिनं 70 रुपये काढले. मित्रांनो हे साखरेचे डबे आहेत म्हणूनच दुनिया सुंदर. मग 70 घेतले. मग मला संशय आला, म्हटलं खरंच 70 आहेत का? तर म्हटली खरंच 70 आहेत. म्हटली जा आणि कविता म्हणा, बक्षीस घेऊन या. तिने 70 रुपये हातात दिले, हात गच्च दाबून म्हणली चंदन शिवे हे 70 रुपये संध्याकाळच्या जेवणाचे द्यायला लागली. लक्षात ठेवा, मोठ्या रकमेचं बक्षीस जर यातलं नाही मिळालं तर संध्याकाळी घरी येणारा माणूस हा फक्त नितीन चंदन शिवे असला पाहिजे. कवी नितीन चंदन शिवे उभ्या आयुष्यात मला या घरात दिसला नाही पाहिजे. म्हणलं म्हणजे कविता आयुष्यात कोणाला यायची नाही. आणि तिनं हात गच्च धरला. म्हटलं हे प्रकरण अवघड झालं. कविता लिहायची नाही म्हणजे काय, म्हणजे जगायचंच नाही. ती मी स्वीकारलं. आणि भूक महत्वाची होती. आणि त्यावेळेला आम्ही दोघं उपाशी नव्हतो, आमचं येणार बाळ सुद्धा ती सुद्धा उपाशी होत. आणि मी जुगारावर कविता लावली होती. पण मी माझ्या कलेशी, कवितेशी, शब्दाशी, वेदनेशी प्रामाणिक होतो. मी तो पेपर घेतला आणि निघालो. त्या दिवशी
मंगला बनसोडे या तमाशा कलावंतांनीचा तमाशाचा फड जळाला होता आणि त्यासाठी पुणे विद्यापीठाच्या मराठीचे विभाग प्रमुख मनोहर जाधव म्हणून लेखक होते, त्यांचा लेख पेपरला आला होता आणि त्यांनी त्या मंगला बनसोडेंच्या बद्दल लेख लिहून मदतीसाठी आवाहन केलं होतं आणि त्यांचा अकाउंट नंबर दिला होता आणि ते तमाशा कलावंतांनीचा मी लेख वाचला आणि मला ती कविता सुचली तमाशा नावाची आणि मी तशीच पेपरवर जाहिरातीच्या इथं ठिकाण लिहिली, ती पाठ केली आणि मी स्पर्धेच्या ठिकाणी गेलो. 50 रुपये दिले, नाव नोंदणी झाली, मी आत बसलो. स्पर्धा सुरू झाली. अर्धे स्पर्धक संपले आणि ब्रेक झाला दुपारच्या वेळेला आणि ती 50 रुपये त्यांनी नाश्त्याचे घेतले होते. 2 समोसे आणि 1 चहा. मी लाईनीत थांबलो, भूक लागली होती, समोश्याचा वास असा दरवळत होता. कधी एकदा जातोय ते घेतोय. जवळ जाऊन ते समोसे घेतले दोन्हीच्या दोन्ही, पण मला लगेच लक्षात आले की ती उपाशी आहे. तिने 50 रुपये दिले आणि आपण कसं खायचं. मला आठवतंय मी दोन्ही समोसे एक ह्या खिशात आणि एक ह्या खिशात घातला. गरम गरम होत, चहा ठेवायला सोय नव्हती म्हणून प्याला आणि पुन्हा आत येऊन बसलो आणि पुन्हा माझं नाव आलं. पुन्हा गेलो आणि कविता सादर केली, अगदी बिंबी देटा बसून पुन्हा येऊन बसलो. त्यावेळेला महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले साहेब होते, त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होतं. हॉल गच्च भरला होता, राज्यस्तरीय स्पर्धा होती. मी बसलो होतो कोपऱ्यात, पहिला येतोय का बाबा मला, आणि माझ्या मोबाईल मध्ये 1 रुपया बॅलेन्स राहिला होता ती सांगायला घरी. आणि ती पारितोषिक वितरण सुरू झालं. ते सूत्रसंचालक असा मुरलेला होता, म्हणजे ती मुरलेलीच असतात काय काय. ते असा ताणून बोलायचा आणि त्यानं उत्तेजनार्थ नाव पुकारलं. नाव माझं नव्हतं, तो गेला. परत तृतीय पुकारला त्यानं, म्हणजे असं लांबून धरायचं. म्हणजे मराठी सिरियल वाणी सोमवारी ती सून तिथं दारात तेल टाकत्या, जिन्याखाली तेल वत्या, सासू सोमवारी निघत्या आणि शुक्रवारी तिचा पाय त्याच्यावर. आठवडाभर आम्ही आता पडेल मग, असं ते सूत्रसंचालक होता. आता बोलल मग बोलल. द्वितीय घेतलं, माझं नाव नाही. मग शेवटी मी उठलो आणि मागच्या लाईनीत जाऊन बसलो. म्हणलं संपली. मला दुःख याच वाटत होतं की मी कविता लिहू शकणार नाही. मी दुनिया इकडची तिकड करीन, पण संध्याकाळच्या जेवणाची सोय करीन, कविताच लिहू शकणार नाही इथं जर नाव नाही आला आता तर. आणि तेवढ्यात ते सूत्रसंचालक मला पावला आणि त्यानं माझ्या कवितेच्या ओळीच म्हटल्या आणि पब्लिकच ओरडले की पहिला नंबर नितीन चंदनची. तर मला असं भरून आलं, भरभरून आलं. मी उठलो, मोबाईल खिशात घातला, हात घातला, बैठला तर अर्धा मोबाईल समोशात घुसला होता. ते बटाट्यात भरला होता सगळा. पांढरा शर्ट असल्यामुळे ते असं पुसलं आणि ते असं घेऊन कधी एकदा तिला सांगतोय जोडीदाराला आणि मी चाललो स्टेजवर. तर ती सगळी तृतीय, उत्तेजनार्थ, द्वितीय असे फेटे बिटे बांधून ट्रॉफ्या घेऊन थांबल्यात. मी असं चाललो, मग ती असं विंगेतनं येताना दिसले. मला अशा टायमाला प्रमुख पाहुण्यांपेक्षा पण विंगेतल्या पोरी जेवढ्या का नटतात मला आजपर्यंत कळलं नाही. त्या अशी मुलगी येताना दिसली, ती ट्रे घेऊन, त्यात नारळ, ट्रॉफी, शाल, फेटा आणि ती पांढरं पाकिट. अरे त्याच्यावर लक्ष चाललं आणि मी बायकोला फोन लावला स्टेजवरनच. मला आठवतंय तिनं पहिल्या रिंग मध्येच फोन उचलला. ती वाटच बघत होती आणि ती म्हटली हॅलो काय झालं. आणि मी लगेच म्हणलं अगं दीपाली पहिला नंबर आला. तर ती M.Com झालेली आहे. मला असं वाटलं की ती कॉंग्रॅच्युलेशन डिअर वगैरे असं तिनं काहीतरी म्हणावं.
तर ती तसं काहीच म्हणली नाही. ती म्हणली ते ठीक आहे, रक्कम किती आहे? मग ती सेकंद संपायला लागल्या. आता हिला सांगाव तरी कसं, अजून ती प्रमुख पाहुण्यावर पाकिट जाणार, मग माझ्या हातात. मी जाऊन ती पाकिट घेतलं, फोडलं, पैसे मोजले आणि तिला सांगितलं, म्हटलं 5,000 रुपये आहेत. मग फोन कट होईपर्यंत एक 26-27 सेकंद आम्ही एकमेकांना काहीच बोललो नाही. आम्ही फक्त श्वास ऐकले एकमेकांचे. पण ते श्वास वेगळा पिल्लूचा, ह्यो वेगळा. पण आम्ही संवाद नव्हता आमच्यात. पण एक प्रियकर प्रेयसीला समजून घेत होता, एक पुरुष एका स्त्रीला समजून घेत होता, आणि एक स्त्री एका पुरुषाला सोबत देत होती. मला वाटते तो 27 सेकंदाचा मुका काळ, संवाद नसलेला काळ, ही जगातली सगळ्यात सुंदर कविता होती प्रेमाची. ते घेतलं सगळं आणि घरी आलो. समोसा वगैरे होता हातातच. दार वाजवलं. तिने दार उघडलं आणि मला म्हणाली, कवी नितीन चंदन शिवेंचं या घरात स्वागत आहे. म्हणून हा कवी तुम्हाला दिसतोय. जाता जाता पुन्हा शेवट गोड व्हावा म्हणून हलकं फुलकी कविता. वातावरण हल्लीचा तरुण कुठं आहे? मुली तर आहेत अजून जाग्यावर, हे कुठं आहेत? तर इथं कराडच्या स्टँडला दुपारी उतरलो तर एक सुंदर मुलगी अशी रडत बसली होती. लय डोळे लाल झाले होते तिचे. तिला बघितल्यावरच कळलं मला ब्रेकअप झाले. हल्ली त्या कारणानंच एवढं रडत्यात. बाप मेल्यावर बी कोणी एवढं रडत नाही. ती फक्त व्हॉट्सअपला स्टेटस टाकतात, डॅड इज नो मोर. पण ती सोडून गेल्यावर लय रडते. आणि ती रडत बसली होती. मी जवळ गेलो, म्हटलं काय झालं ताई? तिनं असा मोबाईलच दाखवला. मी बघितला, म्हटलं पासवर्ड. तिनं असा सगळा नकाशा घुमवून काढला, परत दाखवला. मग माझ्या लक्षात आलं प्रकरण लय खोलातलं आहे. ते म्हटले काय झालं? तर ती म्हटली मला सोडून गेला ना, सापडत नाही. म्हटलं कोण? ज्याच्यावर लग्न ठरले. म्हटलं माझा बॉयफ्रेंड हरवलाय. मग मी म्हटलं असेल इथंच कुठं तर. ती म्हटली कुठं असेल, शोधून देता का? आणि मग ती कविता लिहिली की नेमका आजचा तरुण कुठं आहे महाराष्ट्र. तर ह्यात सगळं राजकीय कविता आहे, राजकीय पक्षात. त्यामुळं कुणी जर कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर शांत राहायचं, कडवं संपूस तर. पुढच्या कडव्यात त्याचा विरोधी पक्ष आहेच. त्यामुळं अंगावर यायचं नाही. असेल. ती म्हणाली नेमका कुठं असेल? म्हटलं मी असेल तो इथंच कुठंतरी असेल. ती म्हणाली नेमका कुठं असेल? म्हटलं असेल तो सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल. असेल तो इथंच कुठंतरी असेल, सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल. हनुमान चाळीसा म्हणता म्हणता तो कट्टर हिंदू झाला असेल, रेल्वेच्या इंजिनासारखा तापला असेल. आणि तो हिंदू होऊन मातोश्रीवर आला असेल. असेल तो इथंच कुठेतरी असेल, मातोश्रीवरचा धनुष्यबाण घेऊन खेळत असेल. आणि धनुष्यबाण घेऊन हळूच गुवाहाटीला पळाला असेल. असेल तो इथंच कुठेतरी असेल. गुवाहाटीला गेल्यावर झाडी डोंगर हटील बघून मोहरला असेल, बहरला असेल. पण एवढ्यात 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा ऐकून तो गोंधळला असेल. असेल तो इथंच कुठेतरी असेल. मला धरून नेतील का? माझी चौकशी होईल का? मला पकडून ठेवतील का? म्हणून तो कमळाच्या फुलात लपला असेल.
पण कमळाच्या पाकळ्यांनी पर त्याचा आवळून पार रस काढला असेल तो इथंच कुठेतरी असेल. आणि सगळा रस निघून गेल्यावर तो बाहेर पडला असेल आणि त्याला अचानक भारत दिसला असेल आणि मग त्याची दाढी वाढली असेल आणि मग तो भारत जोडोच्या यात्रेत गेला असेल आणि तो नांदेड मध्येच हरवला असेल तो इथंच कुठेतरी असेल. शेवटी वेळ झाली असेल, त्याला घड्याळ दिसला असेल, तो घड्याळाजवळ आला असेल आणि इथं काकाजवळ बसायचं का पुतण्याजवळ थांबायचं हीच त्याला कळत असेल तो इथंच कुठेतरी असेल. शेवटी तुतारी वाजवत बसला असेल तो इथंच कुठेतरी असेल. शेवटी यांचं सगळ्यांची नाटकं बघून तो चिडला असेल, तो पॅन्थर झाला असेल, विद्रोही झाला असेल आणि तो डायरेक्ट RPI मध्ये गेला असेल. पण त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून पण त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून तो गंजला असेल ते इथंच कुठेतरी असेल. कविता ऐकून त्याला वंचित झाल्यासारखं वाटत असेल आणि मग तो हळूच वंचित मध्ये आला असेल. पण इथं नेमकं वंचित कोण हेच त्याला कळत असेल तो इथंच कुठेतरी असेल.